नमस्कार. महागाई का वाढते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका मुद्द्याद्वारे विश्लेषण करू. महागाई वाढण्याचे अनेक कारणं आहेत. अनेक कारणामुळे महागाई वाढते. त्याला प्रमुख कारण आहे युद्ध. कारण युद्धामुळे भयानक खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. कारण युद्धामुळे प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती ढासळते. म्हणून युद्ध हे प्रमुख कारण आहे महागाई वाढण्याचं. तसेच मानवाचा दुर्लक्षितपणा यामुळे सुद्धा महागाई वाढते. कारण मानवाने प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक बाबीकडे, निसर्गाकडे केलेलं दुर्लक्ष यामुळे सुद्धा महागाई वाढते. तसेच शेतीची कमी, शेतीचं होत जाणारं प्रमाण कमी, शेतीकडे दुर्लक्ष, शेतीची हानी, शेतीमध्ये होत असलेला बदल, शेतीचा नष्ट होत असलेला भुसभुशीतपणा, चांगुलपणा, कसदारपणा या घटनामुळे सुद्धा, या प्रसंगामुळे सुद्धा महागाई वाढते. फार मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. तसेच दुष्काळ आला, एखादी बिकट प्रसंग आला, स्थिती आली, एखादं तुफान आलं, यामुळे सुद्धा महागाई वाढते. निसर्गाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, निसर्गाची हानी झाल्यामुळे, निसर्गाचं नुकसान झाल्यामुळे सुद्धा महागाई वाढते. तसेच मोठ्या प्रमाणात आलेलं प्रदूषण, मोठ्या प्रमाणात झालेलं प्रदूषण, अनेक कारणामुळे, अनेक गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात झालेलं प्रदूषण या कारणामुळे सुद्धा महागाई वाढते. आणि भरमसाठ पडलेला पाऊस, खूप मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस आणि त्यामुळे आलेला पूर, हा पूरसुद्धा महागाईला कारणीभूत आहे. कारण या पुरामुळे सर्व काही उद्ध्वस्त होते, सर्व काही नष्ट होते. या कारणाने सुद्धा महागाई वाढते. तसेच योग्य नेतृत्व नसेल, योग्य नियोजन नसेल, नियोजन नसेल, चांगलं नियोजन नसेल, कोणत्याही गोष्टीचं नियोजन नसेल, नेतृत्व नसेल, दूरदृष्टी नसेल, देशाबद्दल हित नसेल, काळजी नसेल, चिंता नसेल, सावधानता नसेल, तत्परता नसेल, तर महागाई वाढते. मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. तसेच लालच हाव यामुळे सुद्धा महागाई वाढते. कारण जास्त लालच हाव असल्यामुळे अहंकार वाढतो, स्वार्थपणा वाढतो. त्यामुळे त्याला देशाच्या विकासाचं काही घेणं देणं नसतं, कोणाच्या विकासाचं काही घेणं देणं नसतं, फक्त स्वतःचा स्वार्थ साधला. या कारणामुळे सुद्धा महागाई वाढते. तसेच हेतू उद्देश चांगला नाही, या कारणामुळे सुद्धा महागाई वाढते. आपल्या देशाबद्दल नेत्याचा हेतू उद्देश चांगला नसेल, नियोजन चांगलं नसेल, धोरण चांगलं नसेल, नीती चांगली नसेल, आपल्या देशाबद्दल प्रेम नसेल, काळजी नसेल, चिंता नसेल, तो सावधान नसेल, जागरूक नसेल, तर मात्र महागाई वाढते. बेजबाबदारपणा म्हणजे काळजीच नाही, कर्तव्य, जबाबदारी याचं पालन नाही, यामुळे सुद्धा महागाई वाढते. तसेच दूरदृष्टीचा अभाव म्हणजे भविष्याची चिंता नाही, दूरदृष्टीची पर्वा नाही. पुढे काय होईल, कसं घडेल, काय होईल, पुढे कोणते परिणाम होतील, कोणत्या घटना घडतील, कोणते प्रसंग घडतील, याविषयी दूरदृष्टी नाही, याविषयी सावधानता नाही, याची परख नाही, याविषयी जागरूक नाही, म्हणजे काळजी, चिंता नाही. या कारणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. तसेच मोठ्या प्रमाणात असलेल्या अंधश्रद्धा, अज्ञान, पाखंडपणा, ढोंगीपणा या कारणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात
महागाई वाढते. कारण अंधश्रद्धा हा असा एक रोग आहे, अज्ञान असा एक रोग आहे, यामुळे सर्व काही नष्ट होतं, चांगलं नष्ट होतं, ज्ञान नष्ट होतं, संपत्ती लोप होते, चांगले गुणधर्म, चांगली गुणवत्ता, चांगलं धोरण नियोजन नष्ट होतं. म्हणून अंधश्रद्धा आणि अज्ञान या कारणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. तसेच योग्य व चांगलं प्रशासन नसणे. चांगलं प्रशासन असेल, योग्य प्रशासन असेल, जबाबदार प्रशासन असेल तरच महागाई वाढणार नाही, सर्व काही व्यवस्थित राहील, देशाचा विकास होईल, सर्वांचा विकास होईल. परंतु प्रशासन जर व्यवस्थित नसेल तर मात्र महागाई नक्की वाढेल. तसेच शेतीकडे दुर्लक्ष, यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. आणि जुन्या साधनाचा अभावामुळे सुद्धा महागाई वाढते. कारण शेतीमध्ये अगोदर बैल नांगराचा उपयोग केला जात होता, त्यामुळे शेती भुसभुशीत राहायची, कसदार राहायची आणि त्यामुळे पिकं चांगली यायची, चांगली पिकं यायची, जास्त यायची, मोठ्या प्रमाणात पिकं व्हायची, उत्पन्न जास्त व्हायचं. परंतु आता बैल नांगर नष्ट झाला, त्या जागी ट्रॅक्टर आलं, त्यामुळे शेतीचा भुसभुशीतपणा, कसदारपणा नष्ट झाला आणि या कारणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. अशा प्रकारे या अनेक कारणामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. याला सर्वात महत्त्वाचा प्रमुख घटक आहे युद्ध. या युद्धामुळे फार मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. कारण युद्धामुळे पूर्ण जगाचा नाश होतो, युद्धामुळे पूर्ण जगाची राख लागते. या युद्धामुळे मनुष्यहानी होतेच, वित्तहानी होतेच, प्रत्येक देशाची आर्थिक परिस्थिती ढासळते, जनसामान्य गरिबावर याचा विपरीत परिणाम होतो. युद्ध हे बरं नाही. अशा प्रकारे अनेक कारणामुळे, अशा अनेक गोष्टीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढते. आपण आता प्रस्तावना पाहिली. आता पुढच्या भागात आपण एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.